हॅलो, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल संजू आणि त्याच्या साथीला निलेश. जोडी चांगली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. 5 षटकाची मॅच दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल साईराज 11 संघाची निलेश आणि त्याच्या साथीला संजू. म्हणजे भरपूर चांगली जोडी ही पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल प्रवीण सारखा एक फलंदाज, उगले सारखा देखील एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तसेच भरपूर बॅट्समनचा भरणा असलेला संघ प्रज्योत 11. सातत्याने म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा स्पर्धा भरते तेव्हा तेव्हा खरं तर जगदीश लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धेला उपस्थिती असते. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील भरपूर येत असतात. स्ट्रायकिंग एंडला संजू, नॉन स्ट्राईक एंडला निलेश. ज्यांचे बॅटिंग चांगले आहे तो नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल निलेश. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. पहिला बॉल. यावेळेस पहिल्याच बॉलवर संजूचा ब्रँड अर्थात साईराज 11 संघाचा हा पहिला दणदणीत षटकार. यस, थँक्यू डीजे. चला, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहायचं. गोलंदाज प्रज्योतला आपण बघतोय. पहिला बॉल यावेळेस षटकार. दुसऱ्या बॉलवर फटका दमदार आहे संजूच्या बॅट मधनं. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजू ऑन फायर. 4 धावा. यस, दमदार सुरुवात करत असताना संजूला आपण बघतोय. बॅटिंग खरं तर चांगली होत्या. विनंती करेल प्रज्योत 11 संघाचे ग्रुप मेंबर या ठिकाणी जर आले असतील त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसायचंय. प्रज्योत 11 संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले असतील त्यांना मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. नेक्स्ट बॉल प्रज्योत. यावेळेस मात्र आणखीन एक फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना फलंदाज संजूच्या बॅटमधनं हा आणखीन एक चौकार. यस, थँक्यू डीजे. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना साईराज 11 संघ आपण बघतोय. संजू ऑन फायर होतोय. आणि यावेळेस मात्र भरपूर चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी चांगलं योगदान. नेक्स्ट बॉल प्रज्योतचा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खरं तर मिड विकेट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये फंबल झालाय. उचलना फेकणं तोपर्यंत सहजगत्या 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीने जाण पोचले टीम 17 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली साईराज 11 संघाची.
आणि ते ज्ञानेश्वर हिलम देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, शतरक्षक नाहीये, बॉल चाललाय वडिश लॉंगन मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. यस, थँक्यू डीजे. प्रज्योतच्या विरोधात खरं तर ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. यावेळेस मात्र हलकाशा पुश केलाय, शतरक्षक थोडासा फंबल झालाय, कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल ढकललाय. शतरक्षक खरं तर चुकी केली आणि त्या ठिकाणी एकच धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावेच्या साह्याने फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. पहिल्या षटक P1चा समाप्त झालाय. 22 धावा 10 फलकावर जोडले गेले. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सायराज 11 संघाचा फलंदाज अर्थात संजूला तुम्ही पाहू शकाल. मॅन फ्रॉम मेचकरवाडीचा खेळाडू आहे आणि तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतात. डीजी नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर आलाय संघाचा कर्णधार अर्थात प्रवीण सावळाला आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. जुगरेवाडी संघातून सातत्याने खेळत असताना आज प्रज्योत 11 संघाचा महत्वपूर्ण खेळाडू अर्थात प्रवीण सावळा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चांगला खेळाडू आहे, त्याची बॅटिंग देखील नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. नक्कीच प्रज्योत 11ची प्रतिनिधी या ठिकाणी जर उपस्थिती असतील त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान पडावा. यावेळेस मात्र फटका दमदार आहे, शतरक्षक नाही आहे आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय संजूचा ब्रँड, बॉल चाललाय सीमा पार, 4 रन. यस, थँक्यू. शॉर्ट बॉल हलकासा टच केलाय, त्या ठिकाणी बॅटची टॉप केज, फलंदाज बाद, संजय बॅक टू द डगआउट. यस, थँक्यू. प्रज्योत 11 संघाचे प्रतिनिधी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन मॅचचा खरं तर आनंद घ्यायचा. विनंती करेल आपणास. जाऊया मॅचकडे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना संतोषला आपण बघतोय, खानदान गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली दादागिरी दाखवत असताना फलंदाज संतोषच्या बॅट मधनं आल्या येतोय चौकार. यस, थँक्यू डीजे. प्रवीणच्या गोलंदाजीवर खरं तर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. यावेळेस मात्र बॅटला बॉल स्पर्श होत असताना कव्हर पॉइंटला शतरक्षक चांगलं झालं, एक धाव घेतली जाईल. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जो स्ट्राईक साठी खरं तर धडपडत होता तो फलंदाज निलेश, मान फ्रॉम शिल्लारवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यस, पहिल्याच बॉलवर फटका दमदार आहे, शतरक्षक चांगला होता, धोका होऊ शकला असता.
परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निलेश स्वतः होमगार्ड जरी असला तरी रनिंगसाठी खरं तर चांगला रनरअप आहे त्यांचा आणि तोच रनरअप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चांगला फटका संतोषच्या बॅटमधनं मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. इथे घाई केली जाईल का? चुकी नाही आहे. एकच धाव घेतली जाईल. एक या धावसंख्येने धावफलक फ्लाय होईल. म्हणजेच 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. दमदार सुरुवात करत असताना सायराज 11 संघाला आपण बघतोय. ओव्हर टू डीजे. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर. दमदार सुरुवात सायराज 11 संघाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वन डाऊनचा फलंदाज संतोषला देखील चांगले फटके त्याच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज भरत जुगरेवाडी संघाचा खेळाडू आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान असेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. एस पहिला बॉल त्यावर फटका चांगला पॉइंट मध्ये हलकासा दिशा दिल्या फलंदाज संतोषने. एक धाव घेतले. सुरेख गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते भरत या गोलंदाजाची. पहिल्या बॉलला जर विचार केला तर नक्कीच वेग पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर निलेश सारखा फलंदाज आहे. शिलारवाडी गावाचा खेळाडू आहे परंतु बॅटिंग लाईन चांगली आहे सायराज 11 संघाकडे आणि या निलेशला खरं तर रोखावं लागेल. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती देखील तितकीच महान आहे. जुगरेवाडी संघाचा खेळाडू अर्थात भरत बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र लाईन आणि लय भरकटते. गोलंदाज भरत याची व्हाईट बॉलची सांगत आहे. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या 2 षटकात जरी मार खाल्ला तरी देखील भरत इथून कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. समोर निलेश. हा देखील चांगला बॉल. अगदी खोलात टाकला होता बॉल. पुढ्यात टाकला होता या बॉल आणि या बॉलवर प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज निलेशकडे. चांगली गोलंदाजी भरत. गोलंदाजी मार्कवर आपण सातत्याने पाहतोय जुगरेवाडी टीम कडून खेळत असताना परंतु आज प्रज्योत 11 संघासाठी चांगली गोलंदाजी. शॉर्ट बॉल हा देखील चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एस या बॉलवर खरं तर पंचांनी दंडित केलंय की नेक्स्ट बॉल जर असा आला तर नक्कीच त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच डिसिजन देणार यात शंका नाहीये. परंतु गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भरत गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका दमदार आहे. निलेश थांबणार नाहीये. यावेळेस मात्र सायराज 11 संघाचा निलेशच्या बॅट मधनं एक ब्रँडेड षटकार. एस थँक्यू. निलेशची बॅट आता तळपत्या. एक षटकार आलाय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका फसलाय.
शतरक्षकाने पकडली जाईल संपवलाय मात्र निलेश या फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक दुसरा निलेश बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी भरत या गोलंदाजाची पाहायला मिळाली, परंतु एक षटकार खरं तर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल सिद्धार्थ. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर प्रीती लोखंडे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. मॅचचा आनंद घेण्यासाठी आपले सर्व प्रतिनिधी सोबत अविनाश देखील असतील. एस 41 41 धावा फलकावर जोडले जातील. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज मनोज ओलमोन गावचा हा खेळाडू, अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी थोडासा डीप मध्ये फंबल होत आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल तैनात झाला होता. एक घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्की जगदीश लोखंडे साहेबांची कन्या या ठिकाणी उपस्थित झाले. खरं तर मॅचची आवड सातत्याने आम्हाला त्यांची अपडेट देखील येत असते आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर साहेबांच्या माध्यमातून एक स्पर्धा देखील ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. कारण त्यांच्या मुलीची देखील, त्यांच्या कन्या मुलींची देखील अपेक्षा आहे की आमच्या वडिलांकडून एखादी मोठी स्पर्धा या ठिकाणी भरवली जाईल. यावेळेस मात्र बिग ब्लास्ट केला जातोय. फलंदाज सिद्धार्थची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिद्धार्थच्या बॅटमधनं आणखीन एक तडाखा, सिक्सर. येस थँक्यू डीजे. सिद्धार्थची बॅटिंग आल्याच ठोकलाय षटकार, म्हणजेच गोलंदाज मनोजच्या विरोधात. मनोजची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. अष्टपैलू खेळाडू सातत्याने आपण बघतो ओलमन संघाकडून बिलॉंग करत असताना आज प्रज्योत 11 संघासाठी काहीतरी करून दाखवायचंय. त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्राचारण केलंय. यावेळेस मात्र फटका फसलाय. सिद्धार्थचा झेल फार महत्वाचा असेल आणि यावेळेस मात्र विकेट जाईल. सिद्धार्थ यावेळेस मात्र मैदान सोडावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना सिद्धार्थ बॅक टू डग आउट. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल महेंद्र. मान फ्रॉम मेचकरवाडीचा खेळाडू आज सायराज 11 साठी मैदानात उतरलाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जेव्हा लेफ्ट हँड फलंदाज येतोय ना, तेव्हा खरं तर गोलंदाजावर तो हावी ठरत असतो. परंतु आज
साईराज 11 संघासाठी खेळायचा आहे, ती बॅटिंग देखील करावी लागेल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज मनोज. तसेच विलास आणि अप्पा 11 या संघाचे संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. अप्पा 11 धन्यवाद, आपण वेळात या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल. यावेळेस मात्र आणखीन एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली 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 गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मनोज गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, चांगली बॉलिंग खरं तर पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा भरपूर पाहायला मिळाल्या होत्या, तदनंतर 2 षटकामध्ये कमबॅक केलंय. फक्त अद्यापपर्यंत खर्च केलेत 7 धावा आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज महेंद्र ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल, तर नॉन स्ट्राईक एंडवर संतोष. यावेळेस फटका कमालीचा, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू निघून जाईल. 4 धाब्यांसाठी चौकार. चार षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 52 या धावसंख्येवर. 52 लॉट्स ऑफ 3 विकेट, 52 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला सामना आजच्या दिवसातील 10 वाजून 19 मिनिटे झालेत. नेक्स्ट मॅच असेल विलास अप्पा 11 आणि त्याला फाईट करेल ट्रिपल ए ब्रदर्स 11. दोन्ही संघाने लगेच रेडी राहायचंय. जशी मॅच पहिली इनिंग संपेल तशी या नाणेफेकसाठी या टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सचिन. पहिला बॉल इथे डॉट. विठ्ठलवाडी गावाचा खेळाडू अर्थात सचिनला तुम्ही पाहू शकाल, चांगला खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही साईड त्याच्याकडून पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. विठ्ठलवाडी गावाचा खेळाडू सचिन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, परंतु बॉल चालला बॅडी स्लॉंगन मधून, चेंडू सीमा पार. 4 धावा. येस सर डीजे, थँक्यू. चांगली गोलंदाजी सचिन. त्याच्या विरोधात खरं तर संतोषच्या बॅट मधनं आपण चौकार पाहिला. यावेळेस देखील फटका चांगला आहे. वाडीश लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक बॉलला उचल फेक करणार, तोपर्यंत फेकी चुकीची कलेक्शन मात्र तितक्याच चुकीचं. 2 तर बनलेत, तिसरीचा प्रयत्न आणि यस पाहता पाहता 3 धावा देखील सहजगत्या कंप्लीट करत असताना राहुल उगलेची ही चूक मी तर म्हणेन फार महागात पडू शकते. 3 धावा आल्यात, 3च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 59. काल देखील आपण बॅटिंग पाहिली, चांगली बॅटिंग देखील आपण पाहिली. 93 धावा खरं तर बनवल्या गेल्या. 94 धावांचं लक्ष देखील ठेवलं होतं आणि आज षटक क्रमांक 5 आपण बघतोय आणि यावेळेस धावसंख्या झाल्या ती मात्र 59. धावसंख्या आपण बघतोय.
महेंद्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक बल्ले, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एकच धावावर थांबवलंय आणि एक धावेने 60 धावा कंप्लीट होतात साईराज 11 संघाच्या. चांगली बॅटिंग, खरं तर स्टार्टअप चांगला केला तो संजू या फलंदाजाने आणि आपल्या मॅचचा खरं तर चांगली धावसंख्येवर नेऊन ठेवलाय साईराज 11 संघ. तदनंतर संतोषने डाव सावरलाय आणि बॅटिंग देखील चांगली केली आहे. तो मात्र संतोष ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आज निलेशला जास्त काही करता आलं नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी, वेग पाहायला मिळतोय. सचिन या गोलंदाजाकडे वेग आहे, क्षमता आहे गोलंदाजी करण्याचं. ती आज गोलंदाजी खरं तर या ठिकाणी दाखवत असताना सचिन विठ्ठलवाडी गावचा खेळाडू चांगला प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलला अडवणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल, सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाही आहे. आणि इथे मी तर म्हणेन षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 61 बनलेत, 61 बनलेत. या बॉलवर किती धावा येतील आणि किती टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. नेक्स्ट इनिंग मध्ये खरं तर बॅटिंग चांगली पाहायला मिळेल. प्रवीण असेल, सचिन असेल, मनोज असेल, राहुल असेल, असे चांगले चांगले फलंदाज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आगळा वेगळा शॉट, यस रिव्हर्स सडेन फटका चांगला आहे. दुधारी तलवारे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही आहे आणि तिसरी धाव या ठिकाणी थांबवले. 2 धावा कंप्लीट करत असताना पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंग मध्ये धावफलक जाण पोहोचलाय 64 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी गरज असेल 30 बॉल मध्ये 65 धावसंख्येची. SDJ येस, थँक्यू डीजे. चला लगेच साईराज 11 संघाला विनंती करेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. 5 षटकाची मॅच, 64 बनलेत, 65चं टार्गेट आहे. 30 बॉल शिल्लक आहेत. तर 30 बॉलमध्ये खरं तर 65 बनवायचे. इथे विश्वास लोखंडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः शिक्षक आहेत, परंतु आज शाळेला देखील दांडी मारून भावाची मॅच पाहण्यासाठी, कारण संघ मालक म्हटलं तर जगदीश लोखंडे साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडला भरत शीत बाऊसला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे, डॉक्टर प्रीती. अर्थात नुकत्याच बृहमुंबई महानगरपालिका या ठिकाणी ते रुजू झालेत आणि त्यांनी देखील कामावर दांडी देत असताना मॅच पाहण्यासाठी, मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला खरं तर आणखीन त्यांच्या दुसऱ्या कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच विश्वास साहेबांच्या देखील कन्या उपस्थित आहेत. असं पूर्ण फॅमिली मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं खरं तर स्वागत केलं जाईल जशी इनिंग संपेल.
तदनंतर स्वागताकडे जाऊया. तसेच त्यांच्या समवेत खरं तर अविनाश साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. येस, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. जसा जसा वेळ होईल तसं पाहुण्यांची मांदी या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये चालू असलेली मॅच, पहिली मॅच साईराज 11 आणि प्रज्योत 11 असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रवीण आणि त्याच्या साथीला मनोज. विजय ओलमन गावचा खेळाडू विजय स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग लाईन चांगली आहे प्रज्योत 11 संघाकडे. नुकतीच पठार प्रीमियर लीग मध्ये देखील रनर अप राहिलाय प्रज्योत 11 हा संघ. पहिलाच बॉल दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये. फटका दमदार होता परंतु क्षेत्ररक्षण तितक्याच चांगलं पाहायला मिळालं आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 30 यार्ड सर्कलचं बंधन असलेलं षटक हाताळत असताना गोलंदाज सोमनाथला आपण बघतोय. मेचकरवाडीचा खेळाडू अर्थात सोमनाथच्या विरोधात पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पाहू शकाल सोमनाथ. यावेळेस हा देखील रिव्हर्स अटेंड केला होता. त्या ठिकाणी एक धोक्याची घंटा झाली असती परंतु प्रवीण फार महत्वाचा खेळाडू प्रज्योत 11 संघाची सर्व जबाबदारी घेऊन उतरलाय. तो मात्र प्रवीण हा खेळाडू. त्याच्या साथीला विजय आपण बघतोय. विजय देखील तितका चांगला खेळाडू आहे. 65 बनवायचे. एखादा षटकार चौकार आणि सुरुवात दमदार करावी लागेल. फुल टच होता त्यावर फटका फसलाय. यस, पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रज्योत 11 संघाचा विजय बॅक टू द ग्राउंड. यस, थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तुषार. स्वतःच्या गावातून खेळत असताना सातत्याने आपण बघतोय तुषारला, परंतु आज संघ मालकासाठी खेळायचं, आपलं नाव रोशन करायचं असेल तर तुषार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. यस, बॅटची हलकीशी टापेच लागली होती परंतु एष्टी रक्षकाने केलेली चुकी फार महागात पडू शकते. कारण तुषार उगले असा बॅट्समन आहे, कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद खरं तर तुषारकडे सातत्याने आपण बघतोय. भरपूर मॅचेस आपण पाहिलेत. नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील कशेळे या ठिकाणी ज्याने लाजवाब बॅटिंग केली होती तो तुषार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग स्टॅन्सवर पाहायला मिळतो. यावेळेस माझा फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. निलेश बॉलची उचलफेक करा तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि आता ज्या खेळाडूंवर सर्व खेळाडूच्या तसेच प्रेक्षक रसिकांच्या नजरा आहेत तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल. अर्थात प्रवीण सावळा मॅनफ्रॉम जुगरेवाडीचा खेळाडू बॅटिंग मार्कवर. सोमनाथचा बॉल, चांगली गोलंदाजी. पिबनचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना सोमनाथला आपण पाहिलं आणि पहिलं षटक संपत असताना हा फलक जाण पोहोचलाय 3 या धावसंख्येवर. ओरटू डीजे.
पहिलं षटक समाप्त झालं. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सिद्धार्थ. आज शरदची खरं तर धावपळ आपण बघतोय, कारण संघाची जबाबदारी घेऊन उतरलाय. म्हटलं जातं ना मित्रांनो की धावा बनवायच्या असेल तर बॅटिंग करावी लागेल. 65 बनवायचे. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धार्थ. रफ्तार का राजा सिद्धार्थला आपण बघतो. शॉर्ट बॉल, त्यावर फटका फसला होता, परंतु सोमनाथची चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. येस, थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुषार उगलेला आपण बघतोय. बॅटिंग मार्कवर खरं तर चांगली बॅटिंग करतोय. एक चौकार आलाय यावेळेस. शॉर्ट बॉल, त्यावर फटका खेळायचा होता कव्हर पॉइंट मध्ये, परंतु वेग खरं तर चांगला पाहायला मिळाला. आणि डॉट बॉलची सांगता. कासवाच्या गतीने का होईना, परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. आणि ती हिंमत खरं तर तुषार उगलेला ठेवावी लागेल. शॉर्ट बॉल, फटका फसला. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न असेल का. आणि यस, पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तुषारच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण दुसरा बघतोय. 65 बनवायचे. 9 धावा आलेत. कशा बनल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. शॉर्ट बॉल, त्यावर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी सिद्धार्थ या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. लेग बायची ही धाव खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी पंचगिरी करत असताना आपण पाहतोय. सातत्याने आज या स्पर्धेचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसामध्ये चांगलं डिसिजन, योग्य डिसिजन त्यांचं देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली मॅच प्रज्योत 11 साईराज 11 असा सामना आपण बघतोय. ह्यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल पाहायला मिळाला. अगदी वाईड बॉलची सांगता नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. जशी मॅच ही संपेल तशी लगेच दोन्ही संघ अर्थात ट्रिपल ए ब्रदर्स आणि विलास अप्पा 11 आपण पॅव्हेलियन कक्षामध्ये जाऊन थांबायचं. यावेळेस मात्र प्रवीणचा ब्रँड अर्थात बॉलला पाठवलाय गल्ली पॉइंट मधून. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार आलाय. फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं. प्रवीणला खरं तर शेवटपर्यंत तग धरून राहणं अपेक्षित राहील, कारण सर्व जबाबदारी यावेळेस मात्र स्लो डिलिव्हरी, हाताळला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणला देखील शांत ठेवलंय आणि इथे दुसरा षटक समाप्त होत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर 3 षटकामध्ये 50 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच 18 बॉल आणि 50 बनवायचे. त्या बनवल्या जातील का. चला साईराज 11 संघ आपल्यास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षक त्वरित लांबा. 10 सामने कव्हर करायचे. थोडासा टाइम वाचवा. आज महत्त्वाचे सामने सर्व आणि त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खरं तर चांगली बॅटिंग आज पाहायला मिळेल. भरपूर चांगल्या बॅट्समन आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात शंका नाही आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज कुणाल मेचकरवाडीचा खेळाडू आहे. कुणाल संतोषची देखील आज बॅटिंग चांगली राहिले. खरं तर खूप प्रयत्न केलं संतोषसाठी, ते आज यशस्वी देखील झालं. आणि आज ही स्पर्धा खरं तर खेळण्यासाठी उत्सुक आहे.
सह्याद्री प्रीमियर लीग कशळे विभागाची मानाची आणि सन्मानाची परिसर लीग म्हणजे सह्याद्री प्रीमियर लीग, ज्यांचं आयोजन JD11 वर्ड फॅमिली याने केलंय. आणि नेक्स्ट आयोजन खरं तर पुढच्या वर्षीचं आयोजन असेल सन्माननीय कशळे विभागीय उपाध्यक्ष अर्थात अमर लांगी साहेबांकडे पुढील सह्याद्री प्रीमियर लीग आपण सुपूर्द करतोय. आणि यावेळेस नक्कीच टॉस साठी इन्व्हाइट करू. यावेळेस फटका फसलाय आणि यस इट इज OUT गॉन फलंदाज बाद. यावेळेस तुषार बॅक टू द डगआउट. डीजे यस डीजे थँक्यू डीजे. चला विलास अप्पा 11 संघाचा कर्णधार आणि AAA ब्रदर्सचा कर्णधार लगेच या ठिकाणी नाणेफेक करिता महेश आपण त्या ठिकाणी जा. यस बाईट देखील घेणं अपेक्षित राहील. गोलंदाज कुणाल चांगली गोलंदाजी करताय. यावेळेस सचिनला देखील थांबून ठेवलंय. सचिनला आपण बघतोय विठ्ठलवाडी संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी कुणालला आपण बघतोय. जशी गोलंदाजी मी तर म्हणेन सिद्धार्थला केली होती तीच गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोर येऊन सरसवण्याचा प्रयत्न फटका दमदार आहे आणि इथून बॉलला पाठवलंय. सचिनच्या बॅट मधनं धमाका बॉल चाललाय वडिश लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार साधा बा. यस डीजे थँक्यू डीजे. बॅटिंग करावी लागेल कारण धावा जमवायचे. इथून खोदून काढण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर बॉल खरं तर कुणालचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठं धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रवीण आणि सचिनची बॅटिंग चांगली होईल यात शंका नाहीये. हा देखील बॅटची येणार OUT गॉन फलंदाज आणखीन एक विकेट फलंदाज बाद. सचिन बॅक टू द डगआउट. यस थँक्यू डीजे. चला आयोजक माधव आपण कुठे असाल या ठिकाणी नाणेफेकीसाठी या लगेच. यस विलास आपण त्या ठिकाणी जा. जयदास थोडासा स्पीडअप घ्यायचा. तब्बल 10 वाजून 41 मिनिटं झाले. पहिला सामना आपण अनुभवतोय. काल देखील पहिला सामना या वेळेस संपला होता. आज देखील संपेल यात शंका नाही आहे. 10 सामने कव्हर करायचे. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यस बाईट या ठिकाणी घेतली जाईल. तो माईक आणि आमच्या कैलास खरं कैलासची अपेक्षा आहे की बाईट यांची घ्या आणि तीच बाईट आज या ठिकाणी केली जाईल. यस आमचे जुने जाणते खेळाडू 25 वर्षाचा अनुभव अर्थात महिला बाल विकास महिला मंडळ AAA कारागृह विभाग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. साहेब देखील तर उपस्थित. आपली रणनीती का असेल बालचंद? दत्ता आपण 21 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. तर आपला टार्गेट किती असेल? टार्गेट आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. आणि JD11 फॅमिली ग्रुप यांचं आयोजन खूप सुंदर सह्याद्री प्रीमियर लीग त्यांचं मनापासून आभार मानतो मी. तुमची टीम पाहता सर्व जास्त करून 40+ खेळाडू दिसतात. तुमचा काय काय रणनीती होती टीम घेण्यामागची? टीम घेण्यामागे एकच कारण की ओल्ड खेळाडू जरा नॉलेज असतो. आताची तरुण पिढी जरा एक षटकार मारला का त्यांचे जरा जास्तच हवा होते.
ते जरा तरुण पिढी समजून खेळायला पाहिजे. ते ओल्ड खेळाडूंना कमजोर समजतात. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी. 21 बनले, 44ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगली बाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि यस, या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अर्थात विलास निरगुडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. 44ची गरज आहे यावेळेस. मात्र बॅटची कडा, फलंदाज बाद. ज्या फलंदाजावर सर्व नजरा होत्या, प्रज्योत 11 संघाचा तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना प्रवीण बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. 44 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. सचिनला ती बॅटिंग करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राहुलला आपण बघतोय. राहुल देखील चांगला खेळाडू आहे. स्वतःच्या संघातून सातत्याने खेळतोय, परंतु आज संघ मालकासाठी खेळायचं आहे. 44ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. शॉर्ट बॉल, फटका फसला. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः ही झेल पकडणार. आणखीन एक फलंदाज बाद. राहुलला देखील मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जात असताना राहुल बॅक टू द डगआउट. 5वा विकेट. येस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल प्रज्योत. येस, बंटी सावळ्याचा विकेट ज्यावेळेस सिद्धार्थने घेतला त्यावेळेस त्याला दिले जातील 500 रुपये. कुणाकडून? अशोक शीत साहेबांकडून 500 दिले जातील. हा चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय. येस, लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सचिनला स्ट्राईक देणं फार महत्वाचं राहील या ठिकाणी. सचिनकडे एक क्षमता आहे, सॉरी मनोजकडे एक क्षमता आहे, तर मनोजला स्ट्राईक देणं महत्वाचं राहील. बॅटिंग मार्क चांगली आहे यावेळेस. मात्र पुन्हा एकदा झेल तर पकडली, परंतु पंचांचा डिसिजन, यस, इट इज अ नो बॉल. म्हणजे एक बनले 1+1 अशी धाव धावफलकावर जोडली जाईल. या 2 धाब्याने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. हा फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटवर जर षटकार आला तर मॅच बनू शकते. मॅच अजूनही ऑन आहे. प्रज्योत 11 संघासाठी प्रयत्न करा, संघर्ष करा. मैदानाच्या आतमध्ये जिद्द ठेवा, संघर्षाची तयारी ठेवा. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. ऑन स्ट्राईकला आपण बघतोय मनोज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? यस, मनोजच्या बॅट मधनं वन बाउन्स सीमारेखा पार येतोय हा चौकार. मी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मनोज स्ट्राईकवर येईल तेव्हा तेव्हा बॅटिंग चांगली पाहायला मिळेल, कारण ओलमन गावाचा हा खेळाडू आहे आणि ज्याची बॅटिंग भरपूर वेळा आपण पाहिले. चांगला खेळाडू आहे आणि कुणालच्या विरोधात खरं तर हा हल्ला आपण बघतोय. हा शॉर्ट बॉल होता, चांगला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या बॉलवर षटकार आला असता तर मॅच चांगली पाहायला मिळाली असती. एक चौकार आला, 27 बनलेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर. यस, चांगला बॉल, हलकीशी काढा बॅटची त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस, फलंदाज बाद. प्रज्योत बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल राज. आता कुठेतरी टीम बॅकफुटवर जात असताना
प्रज्योत 11 संघाला आपण बघतोय. प्रज्योत जो स्वतः खरं तर संघाच्या नावाने खेळतोय तोच प्रज्योत बॅक टू द डगआउट होत आहे आणि ते पहिला सामना पराभव होतोय की काय या दिशेने वाटचाल करत असताना 4 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. टीमची टोटल बनले 27. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायचे 38 धावा, म्हणजेच 6 चेंडूवर 6 षटकार आले तरी देखील सामना विजय होत नाहीये. परंतु सामन्यात खरं तर किती पाहिजे 6 बॉल 38ची गरज आहे. चला मॅच ऑन करा. संजू जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मेचकरवाडीचा खेळाडू अर्थात संजू गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटिंग चांगली झाले परंतु गोलंदाजी देखील चांगली होईल का? शेवटचा षटक प्रगतीपथावर आपण बघतोय. पहिला बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे मनोजच्या बॅट मधनं. बॉल चाललाय बॉडी स्ट्रॉंग अप मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. यस थँक्यू डीजे. मी तर म्हणेन प्रवीणचा थोडासा निर्णय चुकला की काय बॅटिंग लाईनचा असंच जणू काय वाटतं. कारण मनोज एक चांगला खेळाडू होता त्याला थोडंसं लवकर आणायचं होतं बॅटिंगसाठी. वाडीश लॉंगॉनमध्ये चेंडू खरं तर पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट आणि तिथे कुठेतरी रन रीती चुकली असेल टीम प्रज्योत 11 संघाची. परंतु तू नेक्स्ट मॅचमध्ये खरं तर चुका सुधाराव्या लागतील. यावेळेस बॉल हवेत आणि इथून पाठवलाय वाडीश लॉंग अप मधून मनोजच्या बॅट मधनं लाजवाब उतुंग असा षटकार. यस थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मनोजची आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस लेफ्ट हँड फलंदाज मनोज ऑन फायर होत असताना फाईन लेग क्षेत्र निवडलं आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव घेतली जाईल. चांगली बॅटिंग मनोजची पाहतोय. खरे तर षटकार चौकार आला तदनंतर थोडासा स्कोर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. 43 धावा 40 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. शेवटचा षटक आहे. जरी मॅच पराभवाच्या छायेत असेल तरी देखील थोडासा मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे प्रज्योत 11 संघाचा. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाजाचा दरारा अर्थात राजच्या बॅट मध्ये हा तो षटकार. यस थँक्यू. हा देखील चांगला फटका राजच्या बॅट मधनं फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल पाहायला मिळेल. एकच धाव घेतली जाईल आणि एक या धाव संख्येने जाऊन पोहोचेल टीमची टोटल 47. सामना खरं तर पराभव झालाय. टीम प्रज्योत 11 पहिला सामना पराभव होतोय. 47 बनले होते. प्रयत्न चांगले केले होते परंतु थोडीशी मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग लाईन कमी पडली आणि प्रवीणला ह्या चुका खरं तर सुधाराव्या लागतील. पहिला मॅच समाप्त होईल. पहिल्या मॅच मध्ये खरं तर विजय प्राप्त केलाय तो साईराज 11 संघाने. वेल प्लेड साईराज 11 संघ आणि हार्ड लक टीम प्रज्योत 11 संघ. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जसे क्षेत्ररक्षण ज्या संघाचं असेल त्या संघाने मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. फक्की मारा